प्रियानो जेव्हा वचन मी तयार करतो तो प्रार्थना करून की देवा तुझ्या लोकांसाठी वचन काय द्यायचं आहे। परमेश्वरानं काही गोष्टी सांगितल्यात की त्या गोष्टी आज आम्ही बघणार आहोत प्रियानो। तत्पूर्वी वचन सुरू करायच्या अगोदर आम्ही एक गोष्ट ऐकूया। भरपूर वर्षापूर्वी प्रियानो एक राजा होता आणि तो राजा आपल्या देशावरती राज्य करत होता आणि देशातली जी जनता होती जी प्रजा होती ती गरीब होती आणि गरीब असल्या कारणामुळं राजानं काय केलं एक वेळेस ठरवलं की जे काय माझ्याकडे संपत्ती आहे ती सर्व संपत्ती जी माझी गरीब प्रजा आहे त्यांना मी वाटून टाकेल। एक दिवस तिने जाहीर केला, दौंडी पेटवली, जशी जुन्या काळामध्ये दौंडी पेटवली जाते, गावागावात जाऊन दौंडी पेटवली आणि पेटवल्यानंतर प्रियानो राजानं सांगितले की ह्या दिवशी सकाळी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत सर्व लोकांनी यायचं आहे आणि राजवाड्यामध्ये यायचं। आल्यानंतर एका ठिकाणी मी सोनं ठेवलेलं आहे, एका ठिकाणी चांदी ठेवलेली आहे, एका ठिकाणी धान्य ठेवलेलं आहे आणि एका ठिकाणी कपडे ठेवलेले आहेत। ज्या लोकांना जे काय पाहिजे एकच व्यक्तीने यायचं कुटुंबातल्या आणि ती गोष्ट घेऊन जायची। तर प्रियानो त्या दिवसाची लोक वाट पाहत होते। त्या गावामध्ये एक कुटुंब होतं, एक मुलगी होती आणि त्याच्यानंतर तिची आई होती, वडील तिला नव्हते, वडील वारले होते, गरीब कुटुंब होतं प्रियानो। आणि त्या गरीब परिस्थितीमध्ये दररोज ते फेस करत होते। कधी अन्न नसायचं खायला, कधी परिस्थिती एवढी बिकट होती, पाणी पिऊन ते झोपत होते, कपडे त्या बहिणीला त्या लहान लेकराला घालायला नसायचे, अशी परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये होती। आणि तिची आई आजारी पडून बेडवर पडली होती। ती लहान मुलगी एक 15 ते 16 वर्षाची मुलगी आईचं सगळं काही ती करत होती आणि दररोज ती देवाकडे रडायची, देवाकडे आशू डोळायची की प्रभू आमची परिस्थिती कधी बदलणार, की देवा आमची परिस्थिती कधी बदलणार। दररोज आणि दररोज ती देवाच्या सांध्यात बसायची। परिस्थिती बिकट होती, परिस्थिती वाईट होती, खायला मिळायचं नाही, अश्रू तिचे ढाळत होते, तिचे रिलेटिव्ह होते, तिचे मामा होते, तिचे काका होते, कोण तिला मदत करत नव्हतं, कोण तिला सहाय्य करत नव्हतं। त्या परिस्थितीमध्ये आणि सर्व गोष्टी ती बघत होती। तर बघत असताना कोण सोनं घ्यायला लागले, कोण चांदी घ्यायला, कोण कपडे घ्यायला लागले, ही गोष्ट ती बघत होती। तर प्रियानो जेव्हा ती पोरगी Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, Father. Thank you, Father. Thank you, Jesus. Rabba sakaya thoro boshienda rabba basibiri biri biri biri. Rabba baba sakara rabba shibiri biri shibiri batara baba sikiri biri. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Give you glory, Father. Give you glory. Give you glory. Give you glory. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. 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 Break the work of darkness in the name of Jesus Christ the Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Rababa sabara bashibiri biri bishakara bashibiri. Thank you, Jesus. Thank you, Lord. आणि प्रियानो ती जी मुलगी होती ती दररोज रडायची, आक्रोश करायची आणि त्याच्यानंतर ती वेळ आल्यानंतर ती मुलगी त्या राजवाड्यामध्ये गेले। सर्व लोक तिथं आले होते, लोकांनी आपल्याबरोबर पोती आणली होती, पिशव्या आणल्या होत्या कपडे घेण्यासाठी, धान्य घेण्यासाठी, त्याच्यानंतर तिथं ठेवलेलं सोनं घेण्यासाठी आणि सर्वजण गडबडीमध्ये ते घेत होते। घेत असताना प्रियानो राजा तिथं राजासनावरती बसलेला होता आणि जेव्हा राजा बसून ते सर्व बघत होता ही मुलगी आली आणि प्रत्येकाकडे ती बघत होती। कोण सोनं घ्याले, कोण कपडे घ्याले, कोण तांदूळ घ्याले, कोण धान्य, सर्वजण आपापल्या हिशोबाने घेऊन जसं पाहिजे तसं घेऊन चाले। ही मुलगी तशीच उभा राहिली। उभारल्यानंतर राजाने सांगितलं त्या मुलगीला इकडे बोलून आला, सैनिक तिच्या जवळ गेले, तिने बोलवून आणलं। बोलून आणल्यानंतर राजा तिला म्हणाले बाळ तू काशी उभारल्यास, तुला काय पाहिजे ते घेऊन जा, कारण सूर्य मावळवा लागलाय आणि एकदा सूर्य मावळला तर तुला काय इथून घेऊन जाता येणार नाही। तर ती म्हणली राजा मला जे काय पाहिजे ते मिळेल। ती म्हणली होय तुला जे काय पाहिजे तू घेऊन जाऊ शकते। ठीक आहे म्हणली। तर तिने काय केलं प्रियानो, तिला जे पाहिजे तिने घेतलं। तिने काय केलं तर तिने म्हटली की राजा मला तुम्ही पाहिजे आहे। राजाला शॉक बसला, अगं तुला धान्य घे जा, तुला कपडे घे जा, तुला पैसे घे जा, तुला सोनं आहे तिथं चांदी घे जा। ती म्हणली नाही राजा मला तुम्ही पाहिजे आहे। सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं, लोक म्हणली तिला वेळ लागले काय, लोक सोनं घेऊन चालल्यात, कपडे घेऊन चालल्यात, धान्य घेऊन चालल्यात आणि म्हणते की राजा मला तुम्ही पाहिजे आहे। तसं म्हटल्यानंतर राजा तिच्याकडे बघून हसायला लागलेत प्रियानो। हसायला लागल्यानंतर लोक म्हणाले काय राजा हिला समजते का नाही, काय पाहिजे ते घ्यायचं सोडून तुम्हाला घेऊन चालल्या। राजाने तिथं सांगितलं की खरोखर ही मुलगी हुशार आहे, का
कारण हे लोक इकडे संपत्ती घेऊन चालल्यात, धन घेऊन चालल्यात, त्याच्यानंतर कपडे घेऊन चालल्यात, धान्य घेऊन चालल्यात, परंतु हिनं मला निवडलं. कारण मला तुम्हाला सांगू द्या, राजा म्हटलेत की एक वेळेस या लोकांनी घेतलेले धन, संपत्ती, कपडे, धान्य संपणार आहे, पण मी राजा आहे आणि सर्व राज्यावरती माझं राज्य आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, माझं जे काय ते सर्व या मुलगीचं झालं. हालेलुया. ही मोठी साक्ष आहे प्रियानो, की आमचं लक्ष, आमचं मागणं हे धन, दौलत, पैसे, प्रॉपर्टीपेक्षा जो राजा आहे, जो आकाश पृथ्वी निर्माण करता जो राजा आहे, त्या राजाला जेव्हा तुम्ही घेताय, या पृथ्वीवरती दुष्काळ पडू दे, या पृथ्वीवरती अकाल पडू दे, लोकांना काम असू दे किंवा नसू दे, लोकांना प्रॉपर्टी मिळू दे किंवा न मिळू दे, पण तू जेव्हा राजा, तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू जेव्हा तुमचा आहे, तुमची सर्व गरज, फिलिप 4:19 मध्ये देवाचं वचन सांगतंय, महिम्याच्या ऐश्वर्याने तुमची सर्व गरज तो परमेश्वर पुरवेल. प्रियानो, तर घाबरू नका, भिवू नका, तर एकच म्हणा की राजा तू माझा आहेस, राजा तू माझा आहेस, राजा तू माझा आहेस. जेव्हा तुम्ही सांगणार प्रियानो, परमेश्वर सर्व गरज तुमची फिलिप 4:19 प्रमाणे तुझ्या महिम्याच्या ऐश्वर्याने पुरणार. साक्ष आम्ही आताच ऐकली आशिष भावाची, की लोकांचे जॉब चाललेले आहेत, काम लोकांचे चाललेले आहेत. मी गेल्या 2 दिवसापूर्वी ऐकले की एकाचा गव्हर्नमेंट जॉब, कधी जायत नाही, गव्हर्नमेंट जॉब गेला, पुतू प्रियानू आशिष भाऊ जो देवाकडे लक्ष लावतोय, त्याच्या आज्ञेप्रमाणे चालतोय, त्याला पोस्ट वाढून मिळाली. ही आमची प्रियानू, आमच्या देवासमोर आमची ही जेव्हा रिस्पेक्ट असणार, एक किंमत असणार, जेव्हा त्या राजाला आम्ही धरून राहणार, जगामध्ये अकाल पडू दे, तुम्ही कधी कमी होणार नाही, तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. जसं परमेश्वर त्या विधवेचा प्रभू होता, जेव्हा एलिया तिथे गेला आणि त्याने मग प्रार्थना केली, आणि जेव्हा जे तेल होतं, जे पीठ होतं, दुष्काळ संपेपर्यंत कधीच आटलं नाही प्रियानू. जेव्हा अलिशा तिकडे गेला आणि अलिशाकडे जेव्हा ती एक विधवा आली, जो अलिशा म्हटला की तुझ्या घरात काय, ती म्हणली माझ्याकडे तेल थोडंसं आहे, ती म्हणली जा सर्व भांडे घेऊन ये, शेजार पाजाराकडून भांडे मागून आण, जे काही तेल आहे ते कधीच संपणार नाही. ती वतत गेली, शेजार पाजारची भांडे आणलीत, परंतु तेल संपेना. ज्या मुलग्याला विचारलं की भांडे अजून आहेत काय, तर म्हटलं नाही आता संपले. त्यावेळी ते तेल संपलं प्रियानो. तर परमेश्वर आमचा परमेश्वर आहे, आणि तो तुमची काळजी घेतो, आणि तो तुम्हाला सर्व गोष्टी चालवतो प्रियानो. फक्त नजर आमची त्याच्याकडे लावली पाहिजे. फक्त ज्या गोष्टी आम्हाला तो शिकवतोय त्या गोष्टीतून आम्ही गेलं पाहिजे प्रियानो. वचन आपण सुरुवात करत आहोत, याकोब याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन काय सांगते प्रियानो. याकोब याचा पहिला अध्याय आणि दुसरं वचन. माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते, तेव्हा तुम्ही आनंदच माना. प्रियानो, जेव्हा प्रार्थना करतो की देवा वचन काय द्यायचं आहे, देवाने सांगितले की आज भरपूर ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये परीक्षा सुरू आहे. कुणाच्या जीवनामध्ये आजाराची परीक्षा सुरू आहे, कुणाच्या जीवनामध्ये त्याचं काम गेलेलं आहे, कुणाच्या जीवनामध्ये त्याचा बँक बॅलन्स संपत आलेला आहे, कुणाच्या जीवनामध्ये त्याचे लोक, शेजार पाजारचे नातेवाईक, त्यांच्या कामावरची लोक त्यांच्या विरुद्ध उठलेले आहेत आणि आज ते परीक्षेमध्ये आहेत. देवाचं वचन सांगते याकोब 1:2 मध्ये की माझ्या बंधू असू द्यात, बहिणी असू द्यात, परमेश्वर म्हणते जेव्हा तुम्हाला परीक्षेला तोंड जायला लागते, जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये पडताय, तुम्ही आनंद माना. तुम्ही म्हणणार काय ब्रदर सांगायला, आम्ही आजारामध्ये, आणि तुम्ही म्हणताय आम्हाला आनंद माना. आम्हाला आमच्या जॉब गेला आणि तुम्ही म्हणताय आनंद माना. आमच्या विरुद्ध लोक उठतात आणि तुम्ही म्हणताय आनंद माना. कारण मी सांगत नाही, परमेश्वर सांगताय परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही पडताय, आनंद माना, आनंद माना. बंधू अमितने जेव्हा वर्शिप सॉन्ग करतो ते त्यांनी म्हटलेत की देवाचा मुकुट मला दिसायला लागला की त्याच्यामध्ये तुम्हाला तो घालत आहे. आणि काल मी आदित्यला सांगितलं होतं की बाबा जेव्हा आपण संदेश द्यायचा बॅकग्राऊंड कर की येशू ख्रिस्त कुणाला तर मुकुट द्यायलाय म्हणून. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्रियानो तो बोलत आहे. कालपासून आम्ही प्रयत्न करत की वचन तुमच्यापर्यंत घेऊन यावं. अडथळे जेव्हा घरातून बाहेर पडलो, परायच्या अगोदर पाऊस सुरू झाला, तिथून अडथळे सुरुवात झालेत. इथं आलो, हॉलमध्ये लाईट होती, जेव्हा आम्ही इथं सुरुवात करणार लाईट गेली. सकाळपासून प्रयत्न करत अमित ब्रदर सकाळी लवकर आल्यात, आमच्या अगोदर येऊन इकडं तिकडं धावाल्यात, इकडे तिकडे प्रयत्न करायला, ते MCBच्या लोकांना बोलवाल्यात, आणि प्रियानो शेवटी मग लाईट आज आली. प्रियानो ही देवाची तुमच्यावरती असलेलं प्रेम आहे. कारण सैतान किती प्रयत्न करू दे अडखळे आणण्यासाठी, किती तो डाव मांडू दे, त्याला एक माहित नाही. वचन सांगते रोम 16:20 मध्ये शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली देईल. आणि आज एक लक्षात ठेवा की सैतानाला तुमच्या पायाखाली दिलेला आहे, प्रत्येकाच्या पायाखाली. तुमचे आजार असू द्यात, तुमच्या ज्या काही समस्या असू द्यात, जे लोक तुमच्या विरुद्ध उठलेले आहेत, ते प्रत्येकाना त्यांच्या द्वारे जो सैतान काम करायला आहे, त्या प्रत्येक सैतानाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या पायाखाली दिले. प्रियानो म्हणून
आनंद करा. परमेश्वर तर म्हणतोय जेव्हा परीक्षेमध्ये तुम्ही पडताय आनंद करा, कारण परमेश्वर पुढे आम्हाला त्याच्यासाठी पारितोषिक देणार आहे, पुढे आम्हाला मुकुट देणार आहे प्रियानो. कारण प्रियानो जेव्हा आम्ही परीक्षेमध्ये जातोय आणि परीक्षेमध्ये गेल्यानंतर त्याच वेळी जेव्हा आम्ही परीक्षेत चांगली लिहितोय, त्या परीक्षेमध्ये चांगलं उभा राहतोय, त्याच वेळी आम्ही पुढच्या वर्गात जातोय, त्याच वेळी जॉबसाठी आमचं सिलेक्शन होतंय, त्यासाठी आम्हाला त्याच्यानंतर पारितोषिक मिळलं जातंय. आता लोक म्हणणार काय परीक्षेमध्ये जायचं. मला तुम्हाला सांगू द्या की जेव्हा लेकरांची परीक्षा येते, जी मुलं रेग्युलर अभ्यास करतात, जी मुलं रेग्युलर कॉलेज अटेंड करतात, स्कूल अटेंड करतात, जेव्हा त्यांना परीक्षेचं वेळापत्रक लागलं जाते त्यावेळी त्यांना आनंद होतोय. का? कारण त्यांना माहित असते जेव्हा मी या परीक्षेमध्ये बसणार, मी परीक्षेमध्ये पास होणार, चांगल्या मार्काने पास होणार. गेल्या वर्षी 80% पडले होते, यावेळी मी 90% पडणार. ती वाट बघत असतात. जी खरी स्टुडंट असतात, जी अभ्यास करत असतात ना, ती वाट बघत असतात परीक्षा कधी येईल आणि त्या परीक्षेमध्ये उभा राहतात. खरोखर त्याच रीतीनं जे खरोखर देवाला ओळखणारे, देवाच्या हृदयाशी जडलेले परीक्षेची वाट बघत असतात, परीक्षेमध्ये उभा राहणार आणि परमेश्वर मला पारितोषिक वाढवून देणार. माझ्या प्रियानो, त्या परीक्षेची वाट बघत असताना त्याच्यामध्ये आनंद करा. देवाचं वचन आम्हाला शिकवतंय की डॅनियल त्याचा 3रा अध्याय आणि 18 वचन, तिथं सुद्धा देवाचे काही लोक होते, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा परीक्षा आली. त्या परीक्षेमध्ये ते उभा राहिलेत आणि उभा राहिल्यानंतर परमेश्वर त्याची पोस्ट वाढवून दिली, कारण देव त्याच्या संगती होता. डॅनियल याचा 3रा अध्याय आणि 18 वचन. प्रियानो, थँक्यू फादर. कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. प्रियानो, इथे शद्रक, मेशक, अबेदनको याची गोष्ट आहे आणि घडलेली गोष्ट आहे बायबल मध्ये. डॅनियल याचा 3रा अध्याय तुम्ही पूर्ण वाचा प्रियानो. शद्रक, मेशक, अबेदनको तिथे होते, एका सामान्य पदावरती होते ते. आणि तसं असताना राजाचे लोक काय आले, त्यांनी म्हटलेत की राजा, आपण एक मूर्ती स्थापन करूया आणि त्या मूर्तीच्या पुढे सगळ्यांनी झुकायला पाहिजे. जेव्हा शिंग वाजवणार, डप वाजवणार, बासरी वाजवणार, सर्व लोकांनी येऊन तिथं तुमची उपासना करा पाहिजे, तुमच्या समोर झुकाय पाहिजे. मग तसं शिंग वाजवतात, बासरी वाजवतात, डप वाजवतात. वाजवल्यानंतर सगळे लोक झुकतात, सर्व लोक तुझी उपासना करतात, पाया पडतात. पण तू प्रियानो, शद्रक, मेशक, अबेदनको त्याच्या पुढे झुकत नाही. ते राजाला जेव्हा समजते, राजा त्या लोकांना पकडून आणतोय. पकडून आणल्यानंतर मग ते, अरे माझ्या समोर माझी जी मूर्ती केल्या तुम्ही का झुकत नाही, त्याची का उपासना करत नाही, का तिच्या पाया पडत नाही. शद्रक, मेशक, अबेदनको म्हणतात, नाही राजे साहेब, नाही, आम्ही जिवंत देवाची उपासना करणारे लोक आहोत, आम्ही जिवंत देवाची आराधना करणारे लोक आहोत, त्याच्या समोर आम्ही झुकणार नाही. ही परीक्षा त्याच्या जीवनामध्ये आली होती प्रियानो. काय काय लोक म्हणतील त्यावेळी आपण फक्त प्रार्थना करूया, त्यावेळी फक्त आपण समोर झुक्या, नंतर आपल्या देवाच्या प्रार्थना करूया. की शद्रक, मेशक, अबेदनको म्हणले नाही, ही जी परीक्षा मला आल्या त्या परीक्षेसमोर मी माझी मान झुकवणार नाही, त्या परीक्षेसमोर मी माझे गुडघे टेकणार नाही, त्या परीक्षेसमोर मी हारणार नाही. का त्याला माहित होतं की परमेश्वर त्याच्या संगती होता. इथं तो म्हणतोय की महाराज, राजे साहेब, जरी तुम्ही आम्हाला भट्टीत टाकलं, आणि प्रियांचं पूर्ण जर तुम्ही अध्याय वाचला, 7 पट ते भट्टी अधिक तापवतात, अग्नीची भट्टी. आणि तापवल्यानंतर प्रियांनो, जे लोक त्यांना टाकायला जातात ती स्वतः भाजून मरतात. इथं शद्रक, मेशक, अबेदनको म्हणतात, जरी आम्हाला आमचा देव जरी वाचवायला जरी नाही आला तरी आम्ही या परिस्थिती पुढे, ही जी परीक्षा आमच्या समोर आल्या त्या परिस्थिती समोर आमची मान झुकवणार नाही, आम्ही गुडघे टेकणार नाही, आम्ही उभा राहणार. आम्हाला माहित आहे की आमचा उद्धारक जिवंत आहे. ही जी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आल्या, आता आम्ही मरणार आहे. जरी आमच्या नरड्याला जरी तलवार लावली असेल, जरी आम्हाला त्या अग्नीच्या भट्टीत टाकले असेल, आम्हाला एक माहित आहे, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर देव आमचे संगती आहे. कारण तो म्हटला योहान 14:18 मध्ये, मी तुला अनंत सोडणार नाही. तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे. त्याला माहित होतं प्रियानो, अग्नीच्या भट्टीत त्यांना टाकल्यानंतर देवाचा पुत्र स्वतः तिथं आला. अरे ती अग्नी काय जाळेल त्याला, त्या नबुकदनेसरला माहित नव्हतं त्या अग्नीमध्ये जाळायची त्यांना ताकद नाही, का तो स्वतः अग्नी आहे आणि तो येशू आमचा प्रभू आहे प्रियानो. तो स्वतः अग्नी आहे, ज्याने अग्नी निर्माण केली, ती अग्नी त्याला जाळू शकत नाही. शद्रक, मेशक, अबेदनको वरती उभा राहिलात आणि देवानं ते स्वतः वाचवलं. जेव्हा राजा त्यांना बघतोय, अरे त्यांना बाहेर काढा, आम्ही 3 लोकांना टाकलं होतं आणि 4 लोक कुठले आले आणि 4था हा देवासारखा दिसालाय, देवपुत्रासारखा दिसालाय. जेव्हा त्यांना बाहेर काढलं, वचन सांगते त्यांच्या कपड्याला सुद्धा त्या गंधकाचा वास आला नाही प्रियानो. एवढा परमेश्वर मान होता. त्या अग्नीमध्ये ते फिरत होते, हातपाय बांधून त्यांना बंधनामध्ये जखडून टाकलं होतं. आज तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बंधनामध्ये जखडून त्या अग्नीमध्ये टाकलाय. काय घाबरू नका, प्रत्येक बंधनातून आणि प्रत्येक जखडातून तो देवपुत्र सोडायला तुम्हाला समर्थ आहे. तो तुमच्या बाजूने आहे, तो तुमच्या बाजूने उभा आहे, तो तुम्हाला सोडणार आहे. आणि जेव्हा तुम्ही तिथून बाहेर येणार
परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत करणार. ओ शद्रक मेशकाच्या जीवनामध्ये देवाने अद्भुत केलं. एक सामान्य जीवन जगून एक सामान्य पदावर ते उतरते. त्या परिस्थितीमध्ये ते उतरलेत. ते म्हणते नाहीत त्या परिस्थितीला घाबरले नाहीत, त्या परीक्षेला ते घाबरले नाहीत. एवढी मोठी आग आहे, या आगीमध्ये आम्ही पडलो तर आम्ही मरणार, आमच्या कुटुंबाचं काय होणार, आमच्या लेकरांचं काय होणार, आमच्या मुलाबाळांचं काय होणार याचा विचार त्याने केला नाही. तिने म्हणला जी काय परिस्थिती आल्या, जी काय परीक्षा आल्या, त्या परीक्षेमध्ये आम्ही उतरतो. आणि जेव्हा ते उतरलेत प्रियानो, जेव्हा ते उतरलीत, परमेश्वर त्यांना सुखरूप बाहेर काढलं. आणि जर पुढे जर आपण वाचलं की वचन काय सांगते, दानिएलचा 3रा अध्याय 28 आणि 30 वचन, 28 ते 30 वचन आपण वाचूया. थँक्यू फादर. तेव्हा नबुकदनेस्सर म्हणाला, शद्रक मेशक व अबेदनेगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला. वचन इथं नबुकदनेस्सर म्हणतोय, लोकांना सांगतोय, जाहीर करतोय, या अग्नीची भट्टी त्यांच्या समोर होती, मी त्यांच्या विरुद्ध उभा राहिलो होतो, तरी शद्रक मेशक अबेदनेगोनं परमेश्वरती भाव ठेवला. ते म्हटले काही असो, जरी देवाने आम्हाला वाचवलं नाही तरी आम्ही या परिस्थितीच्या समोर आमची मान झुकवणार नाही. तरी परमेश्वरती भाव ठेवला. कोण सांगतोय? जो देवाला ओळखत नाही तो व्यक्ती. एक देवाला न ओळखणारा व्यक्ती म्हणतोय की शद्रक मेशक अबेदनेगोनी देवावरती भाव ठेवला. पुढे काय सांगतंय? राजाचा शब्द मोडीला, आपल्या देवाखेरीज आणि देवाची सेवा व उपासना करावायची नाही, म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्याच्या देवाने आपले दिव्य दूत पाठवून सोडवले आहे. त्याचा धन्यवाद असो. याकरता मी फरमावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक यापैकी जे कोणी शद्रक मेशक व अबेदनेगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येईल, त्याच्या घराचे उकिरडे करण्यात येईल. कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. नंतर राजाने शद्रक मेशक व अबेदनेगो यास बाबेल परांगणात मोठ्या हुद्द्यास चढवले. हालेलुया, 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 हालेलुया. शद्रक मेशक अबेदनेगो समोर एक मोठी परिस्थिती होती, एक मोठी परीक्षा होती. जीव जातोय, मरणार आम्ही, त्या परिस्थितीमध्ये उभा राहिलेत. परंतु जेव्हा देवाने त्याने त्या परिस्थितीमध्ये बाहेर काढल्यानंतर नबुकदनेस्सर राजा बघतोय आणि म्हणतोय की याने त्याच्या देवावरती भाव ठेवला. आणि नबुकदनेस्सर राजा जाहीर करतोय, इथून पुढे शद्रक मेशक अबेदनेगो सारखा देवासारखा कोणी देव नाही, त्याचा देवमान आहे. आणि इथून पुढे त्याची उपासना करा, त्याची भक्ती करा, त्याची आराधना करा. आणि जो कोणत्या देवाच्या विरुद्ध बोलेल, वचन सांगते नबुकदनेस्सर म्हणले की त्याच्या घराचा उकिंडा करेल. तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती सुरू आहे, तुमच्या जीवनामध्ये लोक तुम्हाला म्हणतात काय, जेव्हा शद्रक मेशक अबेदनेगोला टाकल्यानंतर जे आजूबाजूची लोक होती ती म्हणत आता शद्रक मेशक अबेदनेगो मेला, अरे यांचं सगळं संपलं, लई देवाची आराधना करतील, लई उपासना करतील त्यांच्या देवाची, आता संपले सगळं संपलं. लोक बाजूला म्हणत होते, पण त्या लोकांना माहित नव्हतं की शद्रक मेशक अबेदनेगोचा देव जिवंत होता. तो काल आज युगानुग सारखाच आहे आणि प्रत्येक परिस्थितीतून आणि प्रत्येक भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. त्या लोकांना माहित नव्हतं. पण जेव्हा देवाने त्यांना बाहेर काढल्यानंतर जेव्हा स्वतः राजाने सांगलं, इथून पुढे शद्रक मेशक अबेदनेगो देवाची आराधना करा, भक्ती करा, त्याचं नाव उंच करा. तुम्हाला कुणाला सांगायची गरज नाही. ज्या परीक्षेमध्ये तुम्ही पडलेला आहे, त्या परीक्षेमध्ये जेव्हा तुम्ही उभा राहणार, तुम्ही उभा राहून परमेश्वर तू माझे संगते आहेस आणि तुम्हाला बाहेर काढणार. जेव्हा तुम्ही उभा राहणार, परमेश्वर जेव्हा तुम्हाला बाहेर काढणार. प्रियानो, जे लोक तुम्हाला नाव ठेवत होती, जे लोक तुमच्या विरुद्ध बोलत होती, मला तुम्हाला सांगू द्या, तीच लोक येऊन परमेश्वराची आराधना करणार. तीच लोक येऊन म्हणणार की आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्हाला शिकवा की तुमचा देव जिवंत देव आहे. प्रियानो, निराश होऊ नका, घाबरू नका की परीक्षा तुमच्या समोर आल्या म्हणून. त्या परीक्षेमध्ये उभा राहा, त्या परीक्षेमध्ये देवाकडे लक्ष लावा की प्रभू तू माझ्या संगते आहेस, प्रभू तू माझ्या संगते आहेस, तू मला घेऊन जाणारा देव आहेस, तू मला सोडणारा देव आहेस. अग्नीची भट्टी जरी आली, त्या भट्टीमध्ये मी भस्म होणार नाही, त्या भट्टीमध्ये मी मरणार नाही, कारण प्रभू तू माझ्या संगते आहेस. उभा राहा. त्या मुलगीने जसं त्या राजाला म्हटलं की राजा तुम्ही मला पाहिजे, त्या राजाला त्या प्रभूचे चरण पकडा की परमेश्वर प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला बाहेर काढेल. आजपासून येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हाला सांगू द्या, जे लोक त्या राजाचे चरण धरतील, अलौकिक गोष्टी आजपासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्याच्या जीवनामध्ये सुरू होणार. प्रियानो, अलौकिक गोष्टी परमेश्वर जीवनामध्ये करणार. पुढे वचन काय सांगते? 2 तिमोथेय 3रा अध्याय आणि 12 वचन. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रम करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. इथं वचन सांगते ख्रिस्त येशूमध्ये, वचन लक्ष नीट देऊन ऐका, जे सुभक्तीमध्ये, वचन इथं सांगते सुभक्ती याची चांगली भक्ती.
कुरकुर करणारी भक्ती नव, देवाच्या विरुद्ध वाहणारी भक्ती नव, पाप करणारी भक्ती नव. वचन इथं तिमोथेला पौल म्हणतोय, माझ्या मुला ख्रिस्तामध्ये जे सुभक्तीमध्ये राहून चांगलं जीवन जगून पवित्र जीवन जगून जे आयुष्यक्रम जगासाठी प्रयत्न करतात त्याचा छळ होत आहे. शद्रक मेषक अबेदnego आयुष्यक्रम सुभक्तीमध्ये जगत होते, चांगलं जीवन जगत होते. जगत असताना माझ्या प्रियानो जेव्हा अग्नी त्यांच्या समोर उभा राहिली, परीक्षा त्यांच्या समोर राहिली, परमेश्वर त्यांना बाहेर काढलं. जे ख्रिस्तामध्ये सुभक्तीमध्ये राहून व आपलं जीवन जगत आहेत त्याचा छळ होईल. त्याच्या समोर नाना परीक्षेच्या परीक्षा येतील, त्याच्या समोर नाना परीक्षा अडखळ येतील, त्याच्या समोर नाना परीक्षा उपास मारील. तो एक लक्षात पुन्हा एक वार मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, शद्रक मेषक अबेदनेगोचा देव व तुमचा देव तो तुमच्या संगत आहे आणि अग्नीच्या भट्टीतून तो तुम्हाला बाहेर काढण्याचे समर्थ आहे. प्रियानो, त्याच्याकडे आपली नजर लावा, तर परमेश्वर आम्हाला त्यातून बाहेर करणार. सुभक्तीमध्ये राहून आयुष्यक्रम जगवा. पैसे मिळण्यासाठी, प्रॉपर्टी मिळण्यासाठी, इस्टेट मिळण्यासाठी लबाडी करू नका. जे काही मिळेल देवाच्या सानिध्यात त्याला घेऊन या, त्याला हात ठेवा, प्रार्थना करा. तुमची सर्व गरज पुरून तुम्हाला शिल्लक राहिली येशूच्या नावामध्ये. का तो देव, आमचा देव यावेळी रे सर्व पूर्ण घेणारा देव, यावेळी रे सर्व बघून घेणारा देव, तो आमचा देव, तो तुमचा देव आज तुम्हाशी प्रियाने तो बोलताय. वचन सांगतं पुढे, 1 पेत्र 2 अध्याय 19 ते 21 वचन. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःख सहन करतो तर ते उचित आहे. इथं पेत्र म्हणतोय की जर अन्याय सोसताना तुमच्यावरती लोक अन्याय करायलात काय, तुमच्या शेजारपाजारचे लोक तुमच्यावर अन्याय करायलात काय, तुमच्या कामावरती असले तुमचे बॉस, तुमचे पार्टनर तुमच्यावरती अन्याय करायलात काय, तुमचे कोण नातेवाईक तुमच्यावरती अन्याय करायलात काय. वचन सांगतंय ख्रिस्तामध्ये राहून अन्न देवाचे स्मरण ठेवून जो कोण दुःख सहन करतो, परमेश्वर म्हणते तो उचित करत आहे, तो चांगलं करत आहे. तो म्हणताय की देवा तुला जे दुःख झालं ते मला दुःख झालं. आज जरी माझे नातेवाईक माझ्या विरुद्ध बोलत असतील, माझ्या कामावरचे माझे पार्टनर, माझे सहकारी, माझे साहेब, माझे मालक माझ्या विरुद्ध बोलत असतील, तर प्रभू मी तुझं स्मरण करतो, प्रभू मी तुझ्या दुःखाचं स्मरण करतो आणि मी जे काय करालोय मला त्यात ताकद दे. पेत्र म्हणतोय जर प्रभूचं स्मरण करून तुम्ही दुःख सोसत आहात, उचित करत आहात. परमेश्वर म्हणते उचित करत आहात. पुढे काय सांगताय, कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे तुम्ही निमूटपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपण. प्रियानो, या जगामध्ये जेव्हा आम्ही असतोय, जेव्हा पाप करत असतोय, आम्हाला त्याच्याबद्दल ठोसे मिळतात, त्याबद्दल आम्हाला पनिशमेंट मिळते, त्याबद्दल आम्हाला शिक्षा मिळते. आणि तो पेत्र म्हणतोय अरे तुम्ही चांगलं करायला लागलाय आणि तो तुम्ही चांगलं करायलाय त्यामुळे तुम्हाला दुःख आलाय, तुम्ही उचित करायलाय. पाप करून ठोसे सोसण्यापेक्षा, पाप करून लोकांचा मार सोसण्यापेक्षा, पाप करून शिक्षा सोसण्यापेक्षा हे जे करायलाय परमेश्वरच्या दृष्टीने तुम्ही उचित करायलाय. देव बाबा तुमच्याशी बोलताय. प्रियानो, पुढे काय सांगताय, पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. चांगलं करून एखाद्याला तुम्ही खायला घातलं, एखादा झिरो होता, काहीच नव्हता, त्याला तुम्ही एखाद्याला उभा केलं, ते सर्व करून तरी तर तुम्हाला दुःख झालाय. दावीद म्हटला जेव्हा त्या लोकांना मी खायला घातलं तिने मला लाथ मारली. प्रियानो, दावीदाच्या विरुद्ध शौल उभा होता, त्याने भरपूर प्लॅन केला त्याला मारण्यासाठी, पण त्याने त्याला कधीच हात लावला नाही. ज्या लोकांना तुम्ही उभा केलं, जे लोक तुम्हाला दुःखात आल्यात, जे लोक तुम्हाला त्रास द्यायला लागलात, प्रियानो इथे देवाचं वचन सांगतंय जे दुःख तुम्ही सहन करतात, प्रभू म्हणते ते तुम्ही उचित करतात, प्रभू म्हणते तुम्ही ते चांगलं करतात, मी तुम्हाला प्रतिफळ देईन. पुढे वचन काय सांगतंय, कारण ह्याच करता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. प्रभू म्हणते याच करता माझ्या प्रियानो, माझ्या बहिणींनो, माझ्या लेकरांनो, मी तुम्हाला यासाठीच पाचारण केले. तुम्हाला दुःख सोसायचे या जगामध्ये, तुम्हाला काटे सोसायचे आहेत, तुम्हाला फटके सोसायचे आहेत. का? कारण प्रियानो जसं अग्नी घेतात, ज्या अग्नीमध्ये सोनं टाकतात त्याला अधिक ताप होतात. जेवढं जास्त त्या सोन्याला ताप होईल त्यातून घाण निघून जाते, घाण निघत असते, तो सोनं प्युअर होते, 24 कॅरेट होते. पण बायबल आम्हाला सांगते की 52 कशी, जगामध्ये 24 कॅरेट आहे, पण बायबलच्या हिशोबाने 52 कॅरेट आहे. इथं सांगते जेव्हा अग्नी आमच्या जीवनामध्ये येते, परीक्षा आमच्या जीवनामध्ये येते, आमच्या जीवनातून ती घाण काढत असते. अजून आमच्या जीवनामध्ये जी घाण आहे, अजून ज्या जीवनामध्ये आम्हाला देवाला जे आवडत नाही गोष्टी त्या आहेत, त्या गोष्टी तो आमच्या जीवनातून काढत असते. आमच्यामध्ये नम्रपणा नसेल, तो नम्रपणा आम्हाला देण्यासाठी प्रयत्न करत असेल. आमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही चुकत आहे, ज्या पापामध्ये, त्या पापातून बाहेर काढण्यासाठी देवबाप आम्हाला पॉलिश करायलाय आणि पॉलिश करायलाय. आणि जेव्हा पॉलिश करत असताना जरा दुखणार, जरा पेन्स होणार. त्या सोन्यानं म्हटलं असतं जे सोनं पहिला सुरुवातीला ज्या खाणीच्या भट्टीतून काढतात काळपटलेलं असते, एकदम काळपटलेलं असते. तुम्ही जेव्हा त्याला बघणार ती म्हणणार हे सोनं आहे,
हे काय उपयोग नाही, टाकून देशील. एकदम काळ पडलेला असते, पण जेव्हा त्याला काढतात आणि तेव्हा त्या भट्टीमध्ये टाकतात, अग्निकण लावतात, जसं तापत जाते, जसं तापत जाते, जसं तापत जाते, खाणीमध्ये असलेलं सोनं राजाच्या मुकुटामध्ये येते. खाणीमध्ये असताना कोण त्याला विचारत नसते, कोण बघत नसते, टाकलेलं असते. परंतु ते जेव्हा सोनं अग्नीच्या भट्टीत टाकतात, त्याला तापवतात, त्यातून घाण काढतात, त्याला शुद्ध करतात आणि शुद्ध केल्यानंतर तेच सोनं त्याच्यापासून मुकुट बनवतात आणि तो त्या राजाच्या डोक्यावरती ठेवतात. आणि सर्व लोक मुकुट बघून म्हणतात की हा राजा आहे. राजावरच्या डोक्यावर जर मुकुट नसेल लोक ओळखत नाहीत, पण जेव्हा मुकुट घालतात तेव्हा म्हणतात हा राजा आहे. त्या राजाला किंमत, त्या राजाला रिस्पेक्ट त्या मुकुटामुळे होते. तुम्हाला काय मुकुट व्हायचं आहे का, तुम्हाला त्या खाणीमध्ये पडायचं आहे, तुम्हाला का त्या मुकुटामध्ये राहून लोकांनी तुम्हाला बघून देवाचं गौरव करायचं आहे का खाणीमध्ये पाडून तुम्हाला तसंच राहायचं आहे. पुढे वचन काय सांगते प्रियानो, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि तेने करून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हा करता कित्ता घालून दिला. माझ्या प्रियानो, तुम्ही कुणाच्या पावलावर पाऊल टाका लागलाय? पिक्चर मधला एका आयडल जो असेल हिरो, त्याच्या पावलावर पाऊल टाका चाला लागलाय. शेजारी एखाद्या श्रीमंत व्यक्तीला तुम्ही बघताय, त्याच्या पाऊल पाऊल टाकून चाललाय. समाजामध्ये एखादा कोण प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याच्यावर भरपूर प्रॉपर्टी आहे, भरपूर सन्मान आहे, भरपूर लोक त्याला ओळखतात, भरपूर लोक त्याचं नाव घेतात, त्याच्या पावला पाहून तुम्ही टाकून चालाय. पेत्री तर म्हणते, माझ्या मुलांनो, माझ्या लेकरांनो, जेव्हा तुम्ही दुःख सहन करताय, ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही चालताय, ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही चालताय, कारण ख्रिस्तानं आमच्यासाठी दुःख सहन केलं. म्हणून कधीच त्या दुःखामध्ये तुम्ही आक्रोश करू नका, तुम्ही रडू नका, तुम्ही हार मानू नका, तुम्ही आनंद करा, कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. तुम्ही आनंदाचे गीत गावा, कारण परमेश्वर आम्हाला सोडवणारा प्रियानो. निराश होऊ नका. ते परमेश्वरानं आम्हाला त्या भट्टीमध्ये टाकून, परीक्षेच्या भट्टीमध्ये काढून तापवत आहे, घाण काढत आहे, शुद्ध करत आहे, आम्हाला एक मानाचं पात्र होण्यासाठी. मला तुम्हाला सांगू द्या, ज्या ज्या लोकांच्या मध्ये परीक्षा आलेल्या आहेत, तुमच्या जीवनामध्ये स्वतः तपासा प्रियानो. अधिक देव तुम्हाला जवळ घेण्यासाठी काय काय लोकांच्या जीवनामध्ये परीक्षा आलेल्या आहेत, ते देवामध्ये आहेत, पण एक नॉर्मल जीवन ते जगा लागल्यात. नॉर्मल जीवन, सोनं तर आहे, सोनं तर आहे, पण ते सोनं खाणीमध्ये पडलंय. माझ्या प्रियानो, मला तुम्हाला विचारू द्या, तुम्हाला खाणीमध्ये सोनं पडलेलं व्हायचं आहे का राजाच्या डोक्यावरती जो मुकुट असतोय ते सोनं तुम्हाला व्हायचं आहे प्रियानो? पुढे वचन काय सांगतंय? योग याचा 19वा अध्याय 14 ते 17. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. योग याचा 19वा अध्याय 14 ते 17. माझे आप तुम्हाला अंतरले आहेत. प्रियानो, इथं योबाचं जीवन तुम्हाला माहित आहे. योब सगळ्या गोष्टीत चांगला होता, सात्विक होता, देवाने त्याला भरपूर दिलं होतं. परंतु जेव्हा परीक्षा आली, सैतानानं परीक्षेच्या समोर मांडली, ते सर्व काही काढून घेतलं. त्याच्या अंगाला फोड आलेत. आणि फोड आल्यानंतर इथं जर आम्ही वचन वाचतोय, योब 19 अध्याय वाचला, तर योब आपलं मनोगत सांगालाय. वाचा पहिल्यापासून. माझे आप्त मला अंतरले आहेत. तो म्हणतोय की माझे आप्त, माझे नातेवाईक मला अंतरल्यात, मला सोडून गेल्यात, कारण आता माझ्याकडे काय नाही. माझ्याकडचं सगळं जी प्रॉपर्टी होती त्यावेळी गेली. ज्यावेळी प्रॉपर्टी होती सगळे येत होते. कधी जेवायला घेणार हो, कधी मेजवान ठेवणार हो, तुम्ही लय चांगला आहे हो, तुम्ही लय भारी आहे हो, तुमचं नाव लय चांगलं आहे हो. पण आता सगळे गेल्यानंतर लोक सोडून गेल्यात. माझे आप्त, माझे नातेवाईक सुद्धा माझ्यापासून दूर गेल्यात. पुढे काय म्हणतोय? माझे इष्ट मित्र मला विसरले आहेत. माझे इष्ट मित्र, जे मित्र म्हणतो ते, अरे चल इकडे जाऊया, अरे चल तिकडे जाऊया, बस माझ्या गाडीवरती, बस इथं ये मला भेटायला, चल आपण दोघं गाडीवरनं जाऊया. आता परीक्षा आली योबाच्या जीवनामध्ये, त्याचे इष्ट मित्र त्याला सोडून गेले. पुढं, माझ्या घरचे दास व दासी मला परका समजतात. आता दास दासी जे त्याच्या हाताखाली काम करत होते, परीक्षा योबच्या जीवनामध्ये आली. ते दास दासी ज्याला कधी काही योबानं पैसे दिले होते, त्यांना सांभाळ होतं, खायला घातले होते, ते दास दासी सुद्धा त्यांना परके समजल्यात, तुच्छ समजाल्यात. पुढं, त्याच्या दृष्टीने मी विदेशी झालो आहे. आता मी त्यांच्या दृष्टीने काय झाले? फॉरेनचा व्यक्ती झाले, विदेशी झाले. मी ओळखत नाही हो, जेव्हा विदेशी माणूस एखादा येतोय, आम्ही त्याला ओळखत नाही. कोणी होय? आम्ही त्यांना ओळखत नाही. नेहमी योब ज्याच्या संगती होता त्याला काय म्हणलं तर ती लोक विदेशी झाल्यात, फॉरेन झाल्यात. पुढं, माझ्या दासाला मी हाक मारतो तरी तो मला उत्तर देत नाही. दासाला हाक मारतोय. पहिला एक हाक मारली की 4 दास यायचे, 10 दास यायचे. आता दासानं हाक मारतोय, कोण ऐकणं झालंय. ऐकायला तर येतंय, कानात बोटे घालतात. आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रियानो, जे लोक आमच्या संगती होती, ज्यांना आम्ही मदत केली, ज्यांना आम्ही उभा केलं, सहाय्य केलं, समोर जायचं असतात, ब्रदर, सिस्टर, अंकल, आंटी, कुणाकुणा आम्ही हाक मारतोय, किंवा काका, काकी, मामा, मामी, कानात ऐकायला येते, परंतु करतात कानात बोट घालतात आणि पुढे जातात. कारण काय झाली? परीक्षा आल्या. आता हिच्याकडे काय नाही, हिच्याकडचं सगळं संपलं, आता हिच्यापासून आपल्याला काय मिळणार नाही, हिचं सगळं संपलं, हिचं सगळं संपलं. काय करतात? कानात बोट घालतात. दास दासी जवळ तर आहेत, ऐकायला तर येते, परंतु योब म्हणते तिने कानात बोट घातल्यात, त्यांना ऐकायला झाले, ते अवॉर्ड करायला मला. पुढं,
मला तोंडाने त्यांचे आर्जव करावे लागतात. परत वाचा. मला तोंडाने त्यांचे आर्जव करावे लागतात. तो म्हणतोय मला तोंडाने त्यांचा आवाज म्हणजे काय, अहो या की वो, अहो या की, अहो या की, या की वो, या की वो म्हणून त्यांना बोलवायला लागतंय. पहिला एक शब्द दिला, एक हाक मारली की सगळे यायचे. आता अहो या की, अहो या की, अहो या की, या समस्यामध्ये आहे, अहो संकटमध्ये आहे, या परिस्थितीमध्ये माझ्या अंगाला फोड उठल्यात, कुत्रे येऊन चाटा लागले, बायको सोडून गेली, पोरं मिलीत, धन जे होतं ते सगळं गेलं, या की वो मला मदत करावं की सहाय्य करावं. तो असं म्हणते मी त्यांना आवर्जून करावली. पुढं माझा श्वास माझ्या स्त्रीस अप्रिय वाटतो. आता ते सगळं झालं. आता बायकोला त्याचा श्वास अप्रिय वाटायला लागला. एकत्र राहायची, एकत्र फिरायची, एकत्र सगळं करायची, मुलं झाली त्या बायकोपासून. त्याच बायकोला त्याचा श्वास काय वाटायलाय, अप्रिय वाटायलाय. श्वासच त्याचा वास मारा लागलाय. नाही म्हणते ती तिला सोडून गेली. पहिलाच म्हटली काय देवाला सारखं धन्यवाद द्यायलायस, नावं ठिवाणी मरून जा. त्या बायकोला त्याचा श्वास अप्रिय वाटायलाय. पुढं माझ्या सहोदरास माझी किळस येते. माझे सहोदर, माझे संगती, माझे सवंगडी लहानपणापासून एकत्र खेळलो, मोठे झालो, त्यांना आता मी सुद्धा परका झालेला आहे. पुढं पोरेसोर देखील मला तुच्छ लेखतात. मी उठावेस लागलो असता माझी चेष्टा करतात. आता पोरं, लहान पोरं जी कधी काळी वचन पुढे जर तुम्ही वाचलं, योग आल्यानंतर मोठमोठे लोक उभं राहायची, त्याला रिस्पेक्ट द्यायची, त्याला सन्मान द्यायची. परिस्थिती योगच्या जीवनामध्ये आल्यानंतर लहान मुलं सुद्धा चेष्टा करायला लागल्यात, त्याला नावं ठेवू लागल्यात, त्याच्या विरुद्ध बोलायला लागल्यात. पुढे काय सांगतंय, माझे सगळे जीवलग मित्र माझा तिटकारा करतात. आपण काय म्हणते, बेस्ट फ्रेंड हॅपी बर्थडे साठी विशेष करतोय, बेस्ट पेनच्या नावानं काहीतरी आम्ही तयार करतोय, माय बेस्ट पेन, माय बेस्ट पेन. ते म्हणतोय जेव्हा परिस्थिती आली, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्या ज्या लोकांचे बेस्ट फ्रेंड आहेत, जेव्हा परीक्षा तुमच्याकडे येते, किती बेस्ट फ्रेंड तुमच्या संगती राहतात, किती तुम्हाला सहाय्य करतात, किती मदत करतात. जगातले मित्र असेच आहेत प्रियानो. सगळ्यात मोठा बेस्ट फ्रेंड आहे, त्याचं नाव येशू आहे. तो येशू आहे प्रियानो, येशू आहे. आणि त्या येशूनं आमच्यासाठी जीव दिला. पुढे काय सांगताय, ज्यावर मी प्रेम करी ते मजवर उलटले आहे. आता ज्याच्यावर मी प्रेम करत होतो, ज्यांना मी मिठी मारत होतो, ज्यांना सहाय्य करत होतो, तेच माझ्या आता उठलेले आहेत, तेच माझी निंदा करायला, तेच माझ्या विरुद्ध बोलायला लागल्यात. असं प्रियाने योग म्हणतोय. ही परिस्थितीची जीवनामध्ये होती. रडत होता, आडत होता, आक्रोश करत होता. पण तो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वचन तो खाली म्हणतोय की ते वचन स्पर्श करणाऱ्या प्रियानो 25 वचन. मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. मला एक माहित होतं, ही जी परिस्थिती माझ्या समोर आल्या, या परिस्थितीमध्ये मी आहे, माझे नातेवाईक, माझे पै पाहुणे, माझे मित्र, माझे सहकारी, माझं सवंगडी, माझी बायको जरी माझ्या विरुद्ध उठले असतील, योग तिथं म्हणते 25 मध्ये, तरी मला ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. आज प्रियानो तुम्ही निराश होऊ नका. तुमचे सवंगडी, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक, तुमची पै पाहुणं जे कोण तुमच्या विरुद्ध असतील, प्रियानो माणसं दोषी नाहीत. सैतान त्यांना वापरून गेलाय तुमच्या विरुद्ध उभारण्यासाठी. माणसं दोषी नाहीत. मनातून नेहमी ते काढून टाकायचं की माझा शत्रू एखादा माणूस आहे, माझा शेजारी आहे, माझी पै पाहुणे आहेत, माझा मित्र आहे. सैतान लोकांना फक्त वापरून घेतोय. आमची लढाई आकाशातील दुरात्म्याबरोबर आहे, माणसाबरोबर नाही. प्रियानो इथं म्हणतो योग की मला माहित आहे या परिस्थितीमध्ये सुद्धा माझा उद्धारक जिवंत आहे. पुढे काय सांगतंय, तो अंती पृथ्वीवर उभा राहील. तो म्हणतोय त्या अंती पृथ्वीवरती उभा राहील. शद्रक मेशक अभिज्ञासाठी जेव्हा त्या अग्नीचा जसा उभा राहिला, तो परमेश्वर अंती पृथ्वीवर उभा राहील. कशासाठी, मला सहाय्य करण्यासाठी. कशासाठी, पुन्हा एक वार ज्या मातीत मी पडलो होतो, ज्या मातीत मी नष्ट होणार होतो, मला कोण विचारत नाही, त्या मातीतून मला उठून पुन्हा एक वार उभा करण्यासाठी तो परमेश्वर पृथ्वीवरती उभा आहे. पुढे काय सांगताय, ही माझी त्वचा छिन्न भिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देह विरहित पाहिजे. तो म्हणते जरी माझं पूर्ण शरीर नष्ट झालं, छिन्न भिन्न झालं, तरी मी देवाला मी पाहीन, माझे नेत्र त्याला पाहीन. 27 काय सांगताय, त्याला मी स्वतः पाहीन. अन्याचे नव्हे तर माझे नेत्र ते म्हणते दुसरं कोण नाही, मी पाहीन. आमचं नजर कुणाकडे आहे प्रियानो, आमचं लक्ष कुणाकडे आहे. परीक्षा आल्या त्या परीक्षेकडे आहे. लोक आम्हाला जे नाव उठवतात त्याच्याकडे आहे. सैतान ज्या लोकांना वापरून आमच्या विरुद्ध उभा केलाय त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे का? तुमचं लक्ष जो परमेश्वर उभा आहे पृथ्वीवरती तुम्हाला सहाय्य करण्यासाठी, तुम्हाला मदत करण्यासाठी, त्या परीक्षेतून बाहेर काढण्यासाठी जो देव तुमच्या संगत आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष आहे प्रियानो. आमचं लक्ष जर त्याच्याकडे असेल, योबचं लक्ष तसं होतं प्रियानो. जर आम्ही शेवटचा अध्याय जर वाचला, योब काय सांगते की परमेश्वरानं 42:12 मध्ये की परमेश्वरानं त्याला दुप्पट आशीर्वाद केला. योब 42:12. परमेश्वराने योबास
उत्तर वय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलाच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. प्रियानो, वचन सांगते की योबाला दुप्पट आशीर्वाद केला. त्या परीक्षेमध्ये ते उतरला, त्या परीक्षेमध्ये ते उभा राहिला, त्याने परमेश्वराचा हात सोडा नाही, परमेश्वराने त्याला सहाय्य केलं आणि प्रियानो वचन सांगते परमेश्वराने त्याला दुप्पट आशीर्वाद केला. आमच्या जीवनामध्ये परिस्थिती आला, आमच्या जीवनामध्ये संकट आले, त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही उभा राहताय, परमेश्वर तुम्हाला जीवनाचा मुकुट देईल. वचन जर आपण वाचलं प्रियानो, याकोब याचा 1 अध्याय आणि 12 वचन काय सांगतंय? याकोब 1 अध्याय आणि 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेल्या जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. मग अशी अमित ब्रदरनी सांगितले की देवबाप तुम्हाला मुकुट द्यायलाय. प्रियानो, मुकुट देवाचं वचन सांगते की जर तुम्ही परीक्षेत टिकणार, देवबाप तुम्हाला मुकुट देणार. हालेलुया, हालेलुया. तुम्ही परीक्षेमध्ये उतरलाय, त्या परीक्षेमध्ये टिकायला तुम्ही समर्थ आहे काय? तुम्ही उभा राहणार काय की परमेश्वराला ते मुकुट मला पाहिजेल आहे. तुझ्या सेवकाद्वारे तू दाखवलंस की मी तुला मुकुट देत आहे, परमेश्वर तुम्हाला मुकुट देणार. आणि प्रियानो, जेव्हा तुम्ही मुकुट घेणार, तुम्ही आनंद करणार. परीक्षेमध्ये टिका. जे लोक परीक्षेमध्ये टिकतात त्याच लोकांना मुकुट मिळते प्रियानो, इतर लोकांना मिळत नाही. जी लोक परीक्षेमध्ये टिकून पास होतात त्यांनाच उन्नती मिळते, त्यांनाच पारितोषिक मिळते, बाकीच्या लोकांना मिळत नाही. प्रियानो, तुम्हाला जर मुकुट पाहिजे, जी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आल्या, आजारपणाची असेल, फायनान्स असेल, सैतानाने लोक तुमच्या विरुद्ध उभा केले असतील, तर प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, त्या परीक्षेमध्ये टिका, ते बाप तुम्हाला मुकुट देईल. पुढे वचन काय सांगते? जर आपण इब्री लोकांचं 10 अध्याय 35 आणि 38 वचन वाचलं तर 35 ते 38. म्हणून आपले धैर्य सोडू नका. परमेश्वर इथं म्हणतोय, म्हणून ही जी परीक्षा आल्या, या परीक्षेमध्ये तुम्ही आपलं धैर्य सोडू नका. या परीक्षेमध्ये तुम्ही टिकून उभा राहा, आपलं धैर्य तुम्ही डळमळू नका. परमेश्वर म्हणते आपलं धैर्य तुम्ही सोडू नका. पुढं त्याचे प्रतिफळ मोठे आहे. परमेश्वर म्हणतोय ही परिस्थितीमध्ये तुम्ही उभा राहताय, तुमचं प्रतिफळ मोठं आहे. परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ मोठं देणार आहे. 1 कोरिन्थ 2 अध्याय 19 वचनामध्ये सांगते, परमेश्वर म्हणते डोळ्यानं बघितलं नाही, कानानं नाही, कधी ऐकलं नाही, मनात किती विचार केला नाही, परमेश्वर म्हणते या गोष्टी मी तुमच्या जीवनामध्ये करणार आहे. प्रियांची परीक्षा आल्या, त्या परीक्षेमध्ये आम्हाला टिकायचं आहे, त्या परीक्षेमध्ये आम्हाला उभा राहायचं आहे. म्हणून धैर्य सोडू नका. निराशा आल्या, धैर्य सोडू नका. खायला अन्न नाही, धैर्य सोडू नका. काम गेलंय, धैर्य सोडू नका. सैतानाने लोक उभा केल्या, धैर्य सोडू नका. परमेश्वर तुम्हाला प्रतिफळ देणार. पुढे काय सांगताय? तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. या परिस्थितीमध्ये जेव्हा परीक्षा असते प्रियानो, लोक आमच्या विरुद्ध बोलत असतात, लोक आमच्या विरुद्ध उभा राहतात, आमचा जॉब जातोय आणि प्रियानो आमच्या लोक आमची निंदा करत असतात. जगामध्ये जर आम्ही बघितलं तर भरपूर लोक सुसाईड करतात. जेव्हा परीक्षा त्याच्या जीवनामध्ये येते, जेव्हा त्यांना सहनशक्तीच्या वरती होते, सुसाईड करतात. आम्ही बघालो किती तर तरुणी, किती फिल्म स्टार मध्ये किती लोकांनी आत्महत्या केल्या, आपलं जीवन संपवलं. प्रियानो सगळं काय त्यांच्याकडे होतं, परंतु सहनशक्ती त्यांच्याकडे नव्हतं. परमेश्वराचं वचन इथं सांगते या परिस्थितीमध्ये तुम्हाला सहनशक्तीची गरज आहे, सहनशक्तीची गरज आहे. आज मला की देवा मला सहनशक्ती ती पाहिजे, मला त्या सहनशक्तीने मला भर. ही जी परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आल्या, या परिस्थितीमध्ये उभारण्यासाठी, मला मुकुट मिळण्यासाठी, जरी मी आजारी असेल परमेश्वर तरी त्या परिस्थितीमध्ये मला उभारण्यासाठी मला सहनशक्तीने भर. पुढे काय वचन सांगताय? कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. आता थोडा वेळ राहिलेला आहे, मोठा नाही प्रियानो, भरपूर वर्ष नाही. इथं देवाचं वचन सांगते अगदी थोडा वेळ राहिलेला आहे. पुढं जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. परमेश्वरचं वचन सांगते जो येणार आहे तो येईल, तो उशीर करणार नाही. तो या लागलाय. जे तुम्ही सण करत आहात, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात, ते तुम्हाला पारितोषिक देण्यासाठी, तुम्हाला उभं करण्यासाठी, तुमचा सन्मान करण्यासाठी तो या लागलाय. तो उशीर करणार नाही. पुढे काय सांगते? माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. Yes. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटेल. माघार घेऊ नका. मी पहिला चांगलो होतो, जेव्हा येशूला ओळखत नव्हतो, येशूमध्ये नव्हतो, सगळी लोक माझं रिस्पेक्ट करायची, मला घाबरत होती, मला भीत होती, भरपूर प्रॉपर्टी होती, भरपूर पैसे होते, भरपूर बँक बॅलन्स होते. पण येशूमध्ये जसं आलोय ना, सगळं झालंय. जे लोक मला पहिला घाबरायचे, भेट होते, तेच लोक माझ्या आता निंदा करायल्यात. इथं देवाचं वचन सांगते की देवाला, जे देवाने तुम्हाला पाचारण केले, बोलवलंय, ते देवाचं तुम्ही काम करत असताना, त्याची प्रार्थना करत असताना, त्याची आराधना करत असताना तुम्ही माघार घेऊ नका. परिस्थिती बघून तुम्ही माघारी जाऊ नका. देवा पण तुम्ही उभा राहा आणि परमेश्वर मध्ये जेव्हा तुम्ही उभा राहणार, मी तुमच्या संगती राहणार. पुढे काय सांगताय? पुढं तेच 38. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. 39. परंतु ज्यांचा नाश होईल
अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यापैकी आहोत. आम्ही कुणापैकी आहे प्रियानो? जे माघार घेतात त्यांच्यापैकी आहे का? वचन इथं सांगते जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्या ते लोकांप्रमाणे. आमचं जीवन चेक करूया की देवाची जीवन जगत असताना देवाच्या इच्छेप्रमाणे जी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आली, त्या परिस्थितीमध्ये आम्ही उभा राहिलोय का त्या परिस्थितीमध्ये आम्हाला सहन न होता आम्ही पडा लागलोय, आम्ही परत चाललोय, आम्ही देवाला नाव ठेवायला लागलोय. आमची जी वैयक्तिक प्रार्थना आम्ही करत होतो, जे उपास प्रार्थना आम्ही करत होतो, ज्या देवाच्या गोष्टी आम्ही करत होतो, त्या गोष्टीमधून आम्ही वाढलोय का कमी चालू? कारण आम्ही प्रियानो भरपूर लोकांना मी बघितलं जसं देवाची ती सेवा करायला लागतात, देवाचं काम करत असतात, सैतानाला ते आवडत नाही. मग काय करतोय? घरच्या लोकांना उभा करतोय, कामाच्या लोकांना उभा करतोय, शेजारपाजाच्या लोकांना सैतान उभा करतोय. परत तुम्हाला सांगू द्या की लोक वाईट नाहीत. आणि जेव्हा तू उभा करतोय, उभा केल्यानंतर लोक म्हणतात नाही बाबा, प्रार्थना करायला लागलो ना तेव्हापासून जास्त व्हायला, बघा चर्चला जायला लागलो ना तेव्हापासून जास्त व्हायला लागलोय. प्रियानो ते जास्त होण्या झालंय तर तुम्हाला देवाचा जास्त आशीर्वाद मिळणार आहे. म्हणून देवबाप तुम्हाला शुद्ध करायलाय, देवबाप तुम्हाला चाळा लागलाय, देवबाप तुम्हाला अग्नीतून भटून काढून तुमच्यातून ती घाण काढायला लागलाय. जर उभा राहताय शुद्ध होणार. आणि वचन सांगते जीवनाचा मुकुट तुम्हाला परमेश्वर देणार प्रियानो. कारण वचन परत मी तुम्हाला सांगतो की जेव्हा या परिस्थितीमध्ये तुम्ही टिकणार, अलौकिक गोष्टी देवबाप तुमच्या जीवनामध्ये करणार. कारण प्रियानो ही परिस्थिती जेव्हा असते, आमचे नातेवाईक, आमचे पै पाहून, आमचे शेजार पाजारे, आमची बायको, आमची नवरा, कोणी आमच्या संगती नसेल, पण तू एक नेहमी संगती असतोय, त्याचं नाव येशू आहे प्रियानो. पुढे वचन सांगते अनुवाद 3:22 मध्ये काय वचन सांगते? त्यांना भिवू नका, कारण तुमच्या बाजूने युद्ध करणार तुमचा देव परमेश्वर आहे. देव इथं म्हणतोय अनुवाद मध्ये की जे सैतान तुमच्या पुढे डावपेच मांडले, जे तुम्हाला गिळण्यासाठी प्रयत्न करायलाय, त्यांना भिवू नका. कारण देव म्हणतोय तुमच्या बाजूनं लढाई करायला परमेश्वर तुमच्या बाजूने आहे. तुमचा विश्वास आहे काय प्रियानो? किती लोक म्हणतात की माझा विश्वास आहे, माझी लढाई खेळायला सैतान जे माझ्या विरुद्ध उभा राहिलाय, लोकांना उभा केले सैतानानं, किंवा आजार माझ्या जीवनामध्ये जे आल्यात, किंवा माझी जी परिस्थिती बिकट झाल्या, या सगळ्या परिस्थितीमध्ये देव माझ्या बरोबर लढाई करायला माझ्या संगती आहे. आणि तुम्हाला लढाई करायची गरज नाही प्रियानो. पुढे जर आपण वचन वाचणार आहोत की देवाच्या लोकांच्या विरुद्ध जेव्हा लोक उभा राहिली, लढाई करायला त्यांना लागलं नाही, देव स्वतः लढाई करा. कुणाचा विश्वास आहे की देव माझ्या संगती आहे? कमेंट मध्ये टाकू शकताय काय की देव माझ्या संगती आहे लढाई करायला, माझ्या संगती लढाई करायला? कोण सांगू शकते प्रियानो की देव माझ्या संगती लढाई करायला आहे, माझ्या संगती लढाई करायला देव बाप आहे? जेव्हा तुम्ही स्वीकारणार, जेव्हा तुम्ही कबूल करणार, देव बाप तुमच्या संगती राहील. अनुवाद 20:3-4 वचन काय सांगताय? अनुवाद 20:3-4. त्याने त्यास म्हणावे, इस्रायल लोक हो, ऐका, युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूच्या जवळ आला आहात. तुमचे मन कचरू देऊ नका, भिवू नका, थरथर कापू नका, आणि त्यास पाहून घाबरू नका. देव म्हणतोय जी परिस्थिती तुमच्याकडे आल्या, भिवू नका, थरथर कापू नका. आता काय करायचं? आता कसं होणार? मी मरणार, माझं काय होणार नाही, मी माझ्या जीवनामध्ये काय होणार? भरपूर लोक जेव्हा देवामध्ये असतात ते आजारी पडतात, वरडायला लागतात, मी आता जगणार नाही, मी आता मरणार, माझं काय होणार? अहो ब्रदर प्रार्थना करा, अहो सिस्टर प्रार्थना करा, माझं जीवन आता सपणार. आक्रोश करायला लागतोय, वरडायला लागतोय. देवा पिता म्हणतोय त्यांना घाबरू नका, थरथर कापू नका. पुढे काय सांगते वचन? कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूशी युद्ध करावयाला व तुमचा बचाव करावयाला तुमच्यावर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे. आणि तो वचन सांगते तुमच्या शत्रू बरोबर लढाई करायला, तुमच्या बरोबर जायला, तुमचा बचाव करायला परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुमचा विश्वास आहे की देवा ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आल्या, आज परीक्षा माझ्या जीवनामध्ये आल्या, या प्रत्येक परिस्थितीमध्ये माझा बचाव करायला, माझ्या बरोबर लढाई करायला तू माझ्या संगती आहेस. प्रभू मी हारणार नाही. जरी मी आज रडालोय, जरी मी आक्रोश करालोय, माझं हृदय जरी तुटलंय प्रभू, तरी माझा विश्वास आहे ओ माझा बचाव करायला, माझ्या संगती उभा राहायला तू माझा देव, माझ्या संगती आहेस. प्रियानो 5 लोक होती जे येशूवरती विश्वास ठेवत होते. येशूचं नाव लोकांना जाऊन सांगते. घट्ट मित्र, घट्ट रिलेशनशिप मध्ये असले ते 5 बंधू होते आणि देवाची सेवा करत होते. एका गावात ते गेलेत, ते गावात ते देवाचं वचन सांगायला लागले असताना तिथल्या लोकांनी त्यांना पकडलं. तिथला जो अधिकारी होता त्याने त्यांना पकडलं आणि त्यांना मारायला सुरुवात केली. ते म्हणले येशूचं नाव सोडून दे, नाही तर तुम्हाला मी ठार मारणार. ते म्हणले नाही, येशूचं नाव मी सोडणार नाही. तिने मारायला तुला सुरुवात केलं. त्यांचे कपडे काढले. कपडे काढल्यानंतर त्यांना पूर्ण उघडं करून 5 लादी बर्फाची ठेवल्या आणि त्या लादीवरती त्यांना झोपवलं. लादीवरती झोपलं असताना वर्ण मारत होते, इथं जखमा झाल्या होत्या आणि ते गार बर्फाचं त्यांना ते प्रियानो त्याचं रक्त गोठत होतं. जेव्हा आम्ही हातामध्ये बर्फ घेतोय, माहिती आहे तुम्हाला, जेव्हा आम्हाला त्रास होतोय, ते त्रास होतो त्याचा अर्थ काय? ते रक्त गोठत असते. आणि तिचं जेव्हा ते रक्त गोठायला लागलं, त्याला त्रास व्हायला लागला, ती वरडायला लागली, आक्रोश करायला. इकडे म्हणाल्या त्यांचे जे राजे होते, इकडे म्हणाल्या तो अधिकारी होता, येशूला तुम्ही नाकारा, येशूचं नाव तुम्ही सोडून द्या, तुम्हाला आम्ही बाहेर काढतो याच्यातून, तुम्हाला याच्यातून मुक्त करतो. तिने म्हणत नाही, काही परिस्थिती होऊ दे, काही होऊ दे, येशूला आम्ही सोडणार नाही, येशूला आम्ही सोडणार नाही, असे म्हणत होते प्रियानो. आणि तिच्या बाजूला
एका शिपायाला उभा केलं होतं, तो त्यांना मारत होता, त्यांना टॉर्चर करत होता. आणि जेव्हा तो आकाशाकडे बघत होता प्रियानो, 5 मुकुट आकाशामध्ये होते. 5 मुकुट ते आकाशामध्ये होते. आणि जसं जेव्हा जेव्हा ते लोकांना मारायचे, लोकांना छळ करायचे, आणि छळ करत असताना त्याच्यातला एक व्यक्ती म्हणला की नाही नाही, मला आता येशू नको, मला येशू नको, मला सोडून द्या, मला येशू नको आहे असं म्हणत असतात प्रियानो, तो मुकुट गेला. जे मुकुट त्यांना मिळणार होतं ते मुकुट गेला. त्याच्यानंतर प्रियानो आणि परत पुढे असं केल्यानंतर आणि 3-4 लोकांनी परत येशू ख्रिस्ताला नाकारलं. आणि जो शेवटचा होता तो शेवटचा म्हणला की नाही, मी येशूला नाकारणार नाही. तर प्रियानो त्याला मारलं. जेव्हा ते मरायच्या लेवल आला, तो शेवटच्या स्टेजला आला, तो मेला. आणि मेल्यानंतर ते मुकुट खाली आला आणि ते मुकुट प्रियानो त्या व्यक्तीला मिळाला. तसं बघत असताना तो तिथे शिपाई होता, तो शिपाई म्हटला मी येशूसाठी मरायला तयार आहे. आणि प्रियानो तो त्या लादीवरती झोपला, त्यानं देवाचा स्वीकार केला, त्या लादीवरती तो मिळाला, जीवनाचा मुकुट त्याला मिळाला. हे आमच्या जीवनामध्ये साक्ष आहे. प्रियानो आम्ही जरी मरू, मरायच्या परिस्थितीमध्ये जरी आलो, आम्हाला एक विश्वास पाहिजे, जरी मी मेलो माझ्या देवाजवळ जाणार, जरी मी मेलो जीवनाचा मुकुट मला मिळणार. आमच्या जीवनामध्ये या गोष्टी जर असतील, परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वाद करणार. पूर्वचन काय सांगते? यहोशुवा याचा 10वा अध्याय 5वं वचन आपण वाचूया प्रियानो. तो यरूशलेमीचा राजा, हेब्रोनाचा राजा, यर्मुताचा राजा, लाकीशाचा राजा आणि एग्लोनाचा राजा, या 5 अमोरी राजांनी एकत्र मिळून आपल्या सर्व सैन्यासह चढाई केली आणि गिबोना समोर तळ देऊन ते त्याच्याशी लढू लागले. यहोशुवा 5वा अध्याय तुम्ही वाचा की गिबोन लोक असतात जे इस्रायल लोकांबरोबर त्यांनी समझोता केला असते, तह केलेला असतोय. आणि तसं केल्यानंतर बाकीचे लोक घाबरतात आणि गिबोनाच्या विरुद्ध लोक उठतात की यांना मारायचं, कारण यांनी इस्रायल बरोबर करार केलाय म्हणून. आणि 5 राजे त्यांच्या विरुद्ध येतात, त्याच्या विरुद्ध उभा राहायला, त्याच्या विरुद्ध युद्ध करायला. मग ते लोक काय करतात की यहोशुवाला सांगतात की आमच्याबरोबर लढाई करायला तुम्ही या. मग लढाई करायला यहोशुवा जातोय. आणि जर तुम्ही तो 10व्या अध्याय वाचला, देवबाप म्हणतो यहोशुवा तू जा, घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे, मी लढाई खेळणार आणि तुला विजय मिळणार. लढाई खेळत असतात, लोकांना ते मारत असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रियानो, जेवढं जास्त इस्रायल लोकांनी तलवारीने मारलं त्याच्यापेक्षा जास्त लोक देवानं स्वतः मारलेत. कसं मारलेत प्रियानो? यहोशुवा 10:11. ते इस्रायलकडून बेत होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजेकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठ्या गाऱ्याच्या वर्षावामुळे ते ठार झाले. इस्रायल लोकांनी तलवारीने मारले, त्यापेक्षा जास्त लोक गाराने मेले. आणि तो वचन सांगते इस्रायल लोकांनी जसं तलवारीने जास्त मारलं त्याच्यापेक्षा देवानं स्वर्गातून आकाशातून गारा पाठवल्यात आणि त्याच्यापेक्षा जास्त लोकांना मारून टाकलं. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही फक्त उभा राहिला, जर परमेश्वर तुमच्यासाठी स्वतः लढाई करणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे, जी परीक्षा तुमच्या जीवनामध्ये सुरू आहे, त्या परीक्षेमध्ये तुम्ही उभा राहा, ते देवाचं चरण धरा. मी तुम्हाला सांगतो की देव तुमच्या जीवनामध्ये स्वतः लढाई करेल. अलौकिक गोष्टी, परत मला तुम्हाला सांगू द्या, अलौकिक गोष्टी देव आप तुमच्या जीवनामध्ये सुरू करताय प्रियानो. अलौकिक गोष्टी जिकडून तुम्हाला अपेक्षा नव्हती, जे लोक तुमच्या विरुद्ध वागत होते, बोलत होते, ज्या ज्या लोकांना सैतान उभा केलं होतं, तेच लोक तुमच्या बरोबर येऊन सबमिट करणार, तेच लोक तुमच्या बरोबर ते राहणार, तेच लोक तुमच्याकडून येशूविषयी विचारणार, तेच लोक तुमच्याकडे येऊन म्हणा की आमच्यासाठी प्रार्थना करा. देवानं स्वतः जे इस्रायल लोकांच्या विरुद्ध, गिबोन लोकांच्या विरुद्ध सैन्य उठलं होतं, गाराने सगळ्यात जास्त लोकांना देवानं मारून टाकलं. वचन जर आपण पुढे वाचलं प्रियानो काय सांगते? मिका 7:15. तू मिस्र देशातून बाहेर निघालास त्या दिवसाप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्य दाखवीन. परमेश्वर तो म्हणतोय मी तुझ्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करीन. मिका 7:15. देवबाप म्हणते तुझ्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करीन, अवलोक गोष्टी करीन, जे तुम्हाला अशक्य वाटत होतं ते शक्य करीन. कारण मत्तई 19:26 मध्ये देवाचं वचन सांगते जे मनुष्याला अशक्य आहे ते सर्व गोष्टी देवा शक्य करणार. मग तुमच्या जीवनामध्ये प्रियानो तुम्ही घाबरू नका, तुम्ही उभा राहा. परमेश्वर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अलौकिक गोष्टी करणार. मिका 7:15 मध्ये देवबाप म्हणतोय मी तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणार. देवबाप तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी करणार. पुढे वचन जर आपण वाचू, दुसरे राज्य 3रा अध्याय 16 आणि 17 वचन. आपण फास्ट चालू प्रियानो, वेळ झालेला आहे आणि वेळेत संपूर्ण चांगला असते. दुसरे राज्य 3रा अध्याय 16-17 वचन. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो या खोऱ्यात जिकडे तिकडे खळगे खणा. परमेश्वर म्हणतो काही वादळ किंवा पर्जन्य तुमच्या दृष्टीस न पडता हे खोरे पाण्याने भरून जाईल आणि तुम्ही तुमची पाठराळे आणि जनावरे पाणी पितील. जर तुम्ही दुसरे राज्य याचा 3रा अध्याय जर तुम्ही काढला, इथं काय होते की इस्रायल लोक मोआबी लोकांच्या विरुद्ध युद्ध करायला जातात आणि युद्ध करायला गेल्यानंतर ते उभा राहतात तिथे युद्ध करायला. आणि वचन सांगते जेव्हा ते युद्ध करायला उभा राहतात प्रियानो त्यांना पाणी नसते. पुढं मोआबी लोक आहेत, इकडे इस्रायल लोक आहेत, युद्धासाठी सगळी तयारी केलेली आहे. आणि तयार केलेलं असताना मला तुम्हाला सांगू द्या की प्रियानो त्यांना पाणी नसते.
आता ते म्हणतात आता पाण्यात आपण मरून जाणार, कारण आपल्याला पाणी प्यायला नाही. पाणी जर प्यायला नाही तर शत्रूशी लढणार कसं? त्याच्या घोड्यांना पाणी प्यायला नाही, त्यांना पाणी प्यायला नाही. मग काय करतात ते म्हणतात चला देवाचा कोण सेवक आहे त्याच्याकडे जाऊया. तर देवाचा तिथं सेवक असतो, तिचं नाव अलिशा असते. अलिशाकडे तिथं जातोय आणि अलिशाकडे गेल्यानंतर प्रियानो वचन सांगते, अलिशा म्हणतोय एका वाजंत्री बोलवा, आणि बोलल्यानंतर अलिशावरती देवाचा आत्मा उतरतोय. आत्मा उतरल्यानंतर वचन इथं सांगते, देवबाप काय म्हणते, पुन्हा एकदा आपण वचन वाचूया. परत लक्षात ठेवा प्रियानो, दुसरे राजा 3 अध्याय 16 आणि 17 वचन. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, या खोऱ्यात जिकडे तिकडे खळगे खणा. देवाने त्यांना एक सांगितलं, आता परीक्षा आमच्या जीवनामध्ये आलेल्या आहे, त्या परीक्षे जीवनामध्ये आम्हाला सुद्धा काय काय गोष्टी करायच्या असतात, काय काय ऍक्टिव्हिटीज करायच्या असतात, जेणेकरून अलौकिक गोष्टी आमच्या जीवनामध्ये होईल. जर आम्ही बसून राहिलो की नाही अलौकिक गोष्टी माझ्या जीवनामध्ये झाल्या पाहिजेत, फक्त शांत राहिलो नाही अलौकिक गोष्टी झाल्या पाहिजेत. अलौकिक गोष्टी कधी होणार? ब्रदरनं तर सांगितले अलौकिक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार. देवाचं वचन तर सांगते मिका 7:15 मध्ये, मी अद्भुत कृत्य करणार. कधी होणार हो या अलौकिक गोष्टी? कधी होणार? देवाचं वचन सांगते आम्हाला काय काय गोष्टी आम्हाला स्वतः जीवनामध्ये करण्यात आहे. इथं इस्रायल लोकांना देवाने सांगितले की जावा आणि खळगे खणा, खळगे खणा, खळगे खणा. आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुद्धा प्यानो जर अलौकिक गोष्टी अद्भुत गोष्टी जर पाहायचं आहे, आम्हाला सुद्धा देवाच्या जीवनामध्ये आम्हाला जर जे बघायचं आहे तर आम्हाला सुद्धा गोष्टी करा पाहिजेत. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काय काय करायचं तुम्हाला माहिती आहे प्यानो. मी काही गोष्टी सांगतो की जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अलौकिक गोष्टी पाहायच्या आहेत, सुरुवातीला सांगल्याप्रमाणे त्या पित्याचं चरण धरून राहा. काही परिस्थिती होऊ दे, पापा बरोबर तडजोड करू नका, पापी लोकांबरोबर तडजोड करू नका. नाही मी परिस्थितीतून बाहेर पडणार, तर या परिस्थितीत मला बाहेर पडायचं आहे तर मी माझ्या हिशोबाने जातो, मी चुकीच्या लोकांबरोबर राहतो, मी चुकीच्या गोष्टी करतो. नाही प्रियानो, देवाला धरून राहा, देवाच्या चरणाजवळ बसा. अलौकिक गोष्टी जर बघायच्या आहे, अलौकिक गोष्टी बघायच्या आहे, तुमचं नेत्र त्या देवाकडे लावा. जसं योग म्हटला, जरी माझं शरीर जरी नष्ट झालं, माझं नेत्र त्याला पाहतील. तुम्ही तयार आहेत का अलौकिक गोष्टी पाहायला? इथे इस्रायल लोकांना देवाने सांगितलं की जावा खळगे करा, खळगे करा, खळगे करा. पुढे वचन काय सांगताय? परमेश्वर म्हणतो काही वादळ किंवा परमेश्वर आता म्हणतोय जेव्हा तुम्ही त्या गोष्टी सुरू करणार, चरणाजवळ बसणार, त्याच्याकडे हाक मारणार, नजर त्याच्याकडे लावणार, त्याच्याकडे बघत राहणार, त्याच्याकडे सहाय्य मागणार की देवा मला तू शिकव, या परिस्थितीमध्ये मी काय करावं, कुठला निर्णय घ्यावा, कुठल्या मार्गाने जावं, माझ्या जीवनासमोर या परिस्थिती आहेत, माझ्या जीवनासमोर या 2 मार्ग आहेत, मी कुठलं डिसिजन घ्यावं, देवा तू मला शिकव. जेव्हा तुम्ही मागणार, देवा म्हणतोय जेव्हा तुम्ही खळगे खणणार, देवा म्हणतोय वादळ नाही, पुढं वादळ किंवा पर्जन्य तुमच्या दृष्टीने, देवा म्हणतोय वादळ नाही, पर्जन्य पण नाही, पुढं हे खोरे पाण्याने भरून जाईल. देव बाप म्हणते सर्व खोरे जे खळगे पाडल्यात, जे खड्डे पाडल्यात, देव म्हणते पाण्याने भरून जाईल. तुमच्या जीवनामध्ये जे खड्डे पडलेले आहेत, तुमच्या जीवनामध्ये जी परिस्थितीमध्ये खड्डे केलेले आहेत, जे डीप तुम्ही झालेला आहे, तुम्ही डाऊन झालेला आहे, तुम्ही खाली झालेला आहे, परमेश्वर म्हणते जे खळगे तुमच्या जीवनामध्ये खळलेले आहेत, जी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये डाऊन आहे, जे रिकाम आहे, जे रिकाम झालेलं आहे, खळगे खळे होते त्यामध्ये पाणी नव्हतं प्यारो, ते रिकाम होतं. देव म्हणते जे काही रिकाम आहे, तुमची प्रॉपर्टी रिकाम झाल्या काय, तुमचं बँक बॅलन्स रिकाम झालाय काय, तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी रिकाम झाल्यात, देव बाप म्हणतोय मी अद्भुत गोष्टी करीन. वादळ नाही, पर्जन्य नाही, पण तो खळगे पाण्याने भरतील. पण तो प्रियानो पापा बरोबर, परत सांगतो मी, पापा बरोबर तडजोड करू नका. इथं मोवाबी लोकांची युद्ध करायला गेले असताना इस्रायल लोकांना जाऊन मोवाबी लोकांची सल्लोक केला नाही. त्याच्यानंतर इथं इस्रायल लोक प्रियानो मोवाबी लोकांची लढाई घेत असताना तिने त्याच्याबरोबर समेट केला नाही. तर वचन सांगते की तिने देवाच्या सेवकाकडे गेलीत. वचन सांगते की देवाला विचारलं की देवा आम्ही काय करू. तुम्ही नजर कुणाकडे लावल्या, तुम्ही पापाबरोबर समेट करायला, परीक्षेतून बाहेर पडण्यासाठी तुमची प्रार्थनेची वेळ कमी झाल्या काय, तुमचं बायबल वाचन कमी झाले काय, तुमची उपवास प्रार्थना कमी झाले काय, तुम्ही देवाच्या लोकांच्या सहवासात राहण्यासाठी कमी केले काय, तुम्ही दूर चाललाय काय, पाठीमागत चाललाय काय, काही इस्रायल लोकांसारखं तुम्ही उभा राहिलाय. तुम्हाला माहित आहे जरी माझा देह नष्ट झाला, जरी मी मेलो, तरी माझे नेत्र मी परमेश्वर पाहिन. खळगे खणलेले आहेत, रिकामे आहेत, विश्वास न खणा. परमेश्वर म्हणते वादळ नाही, पर्जन्य नाही, पाऊस नाही, पण प्रत्येक खळगे येशूच्या नावामध्ये भरून जातील. आज मी मागत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये खळगे पडलेले आहेत, ज्यांच्या जीवनामध्ये रिकामपण आहे, येशूच्या नावामध्ये ज्या लोक तुझ्या चरणाजवळ बसतील बापा, खळगे भरून जातात. येशूच्या नावामध्ये खळगे भरून जातात. परमेश्वर तुम्हाला नक्कीच आशीर्वाद करणार. खळगे जे पडले आहेत प्रियानो, ते भरणार, ते भरणार. पुढे वचन जर आपण वाचलं प्रियानो की देव बाप हे प्रत्येक खळगे भरून टाकतोय. आम्ही जर याच्या जीवनाविषयी बघितलं प्रियानो, दानिएलच्या जीवनाविषयी, दानिएलच्या जीवनामध्ये सुद्धा असंच झालं. परीक्षा आली, त्याला चांगला जीवन जगत होता, नीतिमान जीवन जगत होता, कुणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, आपल्या देवाची प्रार्थना करायची, देवाच्या भक्तीमध्ये राहायची, देवाची आराधना करतो. परंतु सैतानात परत लोक उभा केली, त्याला आवडलं नाही. दानिएल याचा 6वा अध्याय आणि 22 वचन काय सांगतंय?
माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्याने मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो. तो महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. आणि इथं डॅनियल म्हणतोय, डॅनियलचे तुम्हाला हा 6वा अध्याय माहित आहे की लोक त्याच्या विरुद्ध उभा राहतात. दारवेशच्या कार्यामध्ये लोक सांगतात की प्रभूजी, त्याला सांगतात की 1 महिना कुणी जी मूर्ती बनवल्या त्या मूर्तीच्या पुढे कुणी नमन करायचं, सगळ्यांना नमन करायचं, आपापल्या देवाच्या पुढे कुणी झुकायचं नाही असं फरमान ते करतात. दारवेश जो राजा असतो त्याला सांगतात की सर्वांनी आपापल्या राज्यामध्ये आपण घोषित करूया आणि जी मूर्ती राजा तुमची बनवल्या त्याच्या समोर सगळ्यांनी झुकायचं, त्याची उपासना करायची, इतर कुणाची करायची नाही असं ते फरमान करतात. कशासाठी? फक्त दानियेलला पकडण्यासाठी, फक्त दानियेलला जो पदावरती आहे त्या पदावरून खाली काढून दानियेलचा नाश करण्यासाठी जे लोक प्लॅन ऐकतात. तो ते दानियेलला माहित असते दानियेल जातोय नेहमीप्रमाणे, नित्यप्रमाणे दिवसातून जी प्रार्थनेची जी वेळ असते 3 वेळा जाऊन ते प्रार्थना करतो. प्रियानो, यहुदी लोकांची रीत होती की दररोज दिवसातून 3 वेळा ते प्रार्थना करत होते. तर प्रियानो, दानियेल गेला, त्याने यरूशलेमेकडे आपले दरवाजे उघडले. तो बाबेलमध्ये होता, तिथं गुडघे टेकला आणि वचन सांगते त्याने प्रार्थना केली. आता लोक त्याच्या विरुद्ध उभारल्यात, कट कारस्थान त्याच्या विरुद्ध केले म्हणून त्याने दरवाजे बंद केले नाहीत, खिडकी बंद केली नाही. नित्य क्रमानं त्या समोर उभा राहिला, दरवाजे उघडलेत, खिडकी उघडली, तिथे उभा राहिला आणि ते प्रार्थना करायला. मला कोण बघल, मला जे लोक टपल्यात मला पकडायला येतील चा विचार केला नाही. नित्य क्रमानं ते उभा राहिला. त्या जीवनामध्ये परीक्षा आली होती. तुमच्या जीवनामध्ये परीक्षा आल्या असताना, तुमच्या जीवनामध्ये समस्या आल्या असताना, तुमच्या जीवनामध्ये संकट आलं असताना तुम्ही हात्यार टाकताय, तुम्ही निराशा होताय, तुम्ही पाठीमाग जाताय. काही लोक प्रियानो विष घेऊन आत्महत्या करतात. दुःख वाटते. गेल्या दिवसामध्ये मी पेपरमध्ये वाचलं की घरामध्ये कर्ज झालं म्हणून नवरा बायकोनं आणि स्वतःच्या एका लहान मुलगीला विष पाजून आत्महत्या केली. प्रियानो, निराश होऊ नका. जे लोक आज बघत आहे, कदाचित त्यांना ख्रिस्त माहित नसेल, कदाचित त्यांना येशू माहित नसेल. माझ्या भावा, माझ्या बहिणी, मला तुला सांगू दे, ज्या परिस्थितीमध्ये तू आहेस निराश होऊ नको. कदाचित तुझं काम गेलं असेल, कदाचित तू आजारीमध्ये असतील, कदाचित तुझ्याकडे ज्या गोष्टी तुला पाहिजे त्या मिळत नसतील, म्हणून निराश तू होऊ नको. येशूवरती विश्वास ठेव, येशूवरती विश्वास ठेव, तर परमेश्वर तुला बाहेर काढेल. आत्महत्या करू नका, कारण प्रत्येक जण परमेश्वराच्या दृष्टीने अमोल आहे. आत्महत्या करू नका, तुम्ही हारू नका. येशू ख्रिस्त आपले हात पुढे करून तुम्हाला हाक मारताय, तुम्हाला बोलवत आहे. आज जर जगामध्ये तुमचं कोणी नाही, तुमचे नातेवाईक तुमच्या संगती नसतील, तुमच्या संगती कोणी नसेल, तर माझ्या प्रियानु, ज्यांना येशू माहित नाही, मला तुम्हाला सांगू द्या, तुमच्या संगती कोणी नसेल, घाबरू नका. नेहमी सहाय्य करण्यासाठी, नेहमी तुमच्या समोर उभारण्यासाठी, नेहमी तुम्हाला उच्च त्या गर्दीतून, त्या चिखलातून, त्या गरबीतून बाहेर करण्यासाठी येशू ख्रिस्त तुम्हाला बोलवत आहे. येशू ख्रिस्त तुम्हाला हाक मारताय. त्यांच्या जीवनामध्ये परिस्थिती आली की तो आता म्हटला की मला लोक मारून टाकतील तरी चालेल, मला सिंहाच्या गुहेत टाकलं तरी चालेल, पण तुम्ही प्रार्थना बंद करणार नाही. आणि त्याला उचलतात, सिंहाच्या गुहेत टाकतात. टाकल्यानंतर वचन इथं सांगते, दानियल सकाळ सकाळ राजा येतोय, राजाला झोप लागत नाही. दानियल तिथं निवांत झोपलेला असते. दानियलला जो राजा असतो त्याला झोप लागत नाही. कधी एकदा सकाळ होते ते प्रयत्न करतोय. सकाळ झाल्या धावत जातोय, त्या गुहेकडे बघतोय, म्हणतोय दानियल, दाविदाच्या लेकरा, देवाच्या लेकरा, तुला देवानं वाचवलं काय, तुला बाहेर काढलं काय. 20 वचन सांगते बघा, 20 वचन वाचा. 20 वचन. तू गुहेतून दानियेलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानियेला. तो म्हणतोय, हे दानियेला, जीवन देवाच्या सेवका. पुढे काय सांगताय? जीवन देवाचे सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस, त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय? तेव्हा त्या दार्यावेश राजाला प्रश्न पडतोय. दानियल तर देवाची सेवा करणार आहे. दानियल तर नेहमी सांगत होता, आमचा जीवन देव आहे बघा राजेसाहेब, आमचा जीव जो आहे ना तो जिवंत आहे. आम्ही काही कुठेही जाऊ, कुठल्या परिस्थितीमध्ये असू, आमचा देव आम्हाला सोडवतोय. हे दानियल नित्य सांगायचा, नेहमी सांगायचा. राजा रात्रभर विचार केला, तिच्या देवाला जो सांगत होता जिवंत आहे, याला सोडवलं असेल काय, याला बाहेर काढलं असेल काय. राजा रात्रभर विचार करत बसला, झोपला नाही. आणि गेल्या तिथं ओरडतोय, दानियेला. तो रडत असतो. त्याला वाटलं आता हे मेला. सगळी जशी सांगतात ना की सिंह काय आता गप राहणार नाहीत, याला खाऊन टाकला असेल. तो रडत जातोय, म्हणतोय, दानियेला, तुला वाचवलं काय, ज्या जीवन देवाची सेवा करतोय, नित्य करतोय, त्यांना वाचवलं काय. मग दानियल तो उत्तर देतोय. तो म्हणतोय, महाराज, राजेश साहेब, ज्या देवाची मी नित्य सेवा करतोय त्या देवानं येऊन या सिंहाची तोंड बंद केल्यात आणि मला राखलेला आहे आणि मला वाचवलेला आहे. मी कुणाचा अपराध केला नाही, देवाचाही अपराध केला नाही आणि तुमचाही अपराध केला नाही. तुमच्या जीवनामध्ये सिंह गरज नाही, सिंहासारखा तुम्हाला गिळावे शोधायला फिरायला काय, गिळून टाका म्हणून तुम्हाला त्या सिंहाच्या गुहेत टाकले काय.
घाबरू नका, भिवू नका. जो दानिएल देवाची नित्य सेवा करत होता, तुम्ही जर देवाची नित्य सेवा करणारे लोक आहे, देव स्वतः येणार. प्रत्येक सिंहाचं तोंड देव स्वतः बांधून टाकणार, प्रियानो स्वतः बांधून टाकणार. म्हणून घाबरू नका, भिवू नका. का देवाचं वचन सांगते, जर आपण वाचलं प्रियानो योहान 14:18 देवाचं वचन काय सांगतंय? मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, मी तुम्हाकडे येईल. परमेश्वर इथं म्हणतोय, जरी सिंहाच्या गुहेत तुम्हाला जरी टाकलं, तप्त भट्टीत अग्नीचं जरी तुम्हाला टाकलं, 7 पत्ती जरी टापवली असतील, देवबाप म्हणतोय मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. प्रियानो घाबरू नका, हत्यार टाकू नका, परीक्षा आल्या म्हणून त्याच्यामध्ये निराश होऊ नका. देवबाप इथं म्हणतोय मी तुला अनाथ सोडणार नाही. योहान 14:18 प्रमाणे देवबाप म्हणतोय मी तुला अनाथ सोडणार नाही. माझ्या लेकरा, माझ्या मुली, रडू नको, आक्रोश करू नको. जर तुझ्या जीवनामध्ये तुझा छळ होत आहे काय, तुझ्या विरुद्ध तुझे लोक वागत आहेत काय, तुझा पती जरी तुझ्या विरुद्ध वागत असेल, छळ करत असेल, घाबरू नको. मी त्याला बदलणार, मी त्याचं जीवन परिवर्तन करणार, तो देवाकडे येणार. कारण देवबाप म्हणतोय योहान 14:18 मध्ये मी तुला अनाथ असं सोडणार नाही. तो देव तुम्हाला अनाथ कसं सोडणार नाही. प्रियानो परिस्थितीमध्ये घाबरू नका. देवाचे मान सेवक साधू सुंदर सिंग जेव्हा देवाची सेवा त्यांनी सुरुवात केली, गावातून जाऊन शहरातून जाऊन देवाचं वचन ते सांगायचे. पायात चप्पल नसायचं, पोटात अन्न नसायचे, देवाची सेवा ते करत होते. एका ठिकाणी ते गेलेत, देवाचं वचन ते सांगत असताना त्या लोकांनी त्यांना पकडलं, त्यांना मारलं आणि जवळजवळ 200 फूट जी कोरडी विहीर होती त्या विहिरीमध्ये त्यांना टाकलं आणि वरनं टोपण लावलं प्रियानो, त्याला लॉक केलं. पूर्ण रात्र तिथं साधू सुंदर सिंग पडलेले होते. वरनं टाकल्यामुळं त्यांना काही त्याचे हाडं मोडले होते, त्यांना दुखत होतं. आजूबाजूला सगळी सापळे होते, तिथे शिक्षा द्यायची ती एक रीत होती. कुणी काय केलं तर त्यांना त्या 200 फूट कोरड्या विहिरीमध्ये टाकायचे, वरनं टोपण लावायचे, त्याला लॉक करत होते. तसं ती त्या ठिकाणी साधू सुंदर सिंगला टाकलं. रडत होता, त्याचं वेदना होत होत्या. ते म्हणत होता तरी त्याचं नेत्र देवाकडे होतं. माझा विश्वास आहे की माझा देव मला अनाथ सोडणार नाही, 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 त्याचा विश्वास होता. आणि जेव्हा तो आशेने त्या देवाकडे बघत होता प्रियानो, वरनं ते टोपण उघडलं गेलं आणि दुरी आली, एक मोठी दुरी आली. ती दुरी आल्यानंतर वरनं आवाज आला की ती दुरी पकड. साधू सुंदर सिंगने वरती बघितलं, ती दुरी पकडली. त्यांना वाटलं कोणतर आपले मित्र आले असतील, आपल्याला बाहेर काढले असतील, मग ती वरती ती दुरी आपोआप त्यांना वरती वडली. वरती गेले, तिने बघितलं तर मला प्रियान तुम्हाला सांगू द्या, तिथं कोणी नव्हतं. देव स्वतः आला होता आणि त्या कोरड्या विहिरीतून देवाने त्याला स्वतः बाहेर काढलं होतं. साधू सुंदर सिंगचा देव तो तुमचा देव, दानिएलचा देव तो तुमचा देव, शद्रक मेशक अबिगनोचा देव तुमचा देव, योबचा देव तो तुमचा देव. निराश होऊ नका, परीक्षा आल्या म्हणून निराश होऊ नका. देवबाप म्हणतोय आनंद करा, आनंद करा. याकोब 1:12 प्रमाणे देवबाप म्हणतोय मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन, मी तुम्हाला जीवनाचा मुकुट देईन. निराश होऊ नका, घाबरू नका, आत्महत्या करू नका, आपलं जीवन संपवू नका, पाठीमागं फिरू नका. देवबाप तुमच्या संगती आहे. योहान 14:18 प्रमाणे देवबाप म्हणतोय मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. देवबाप तुमच्या संगती आहे प्रियानो, देवबाप तुमच्या संगती आहे. मत्तई 20:28 प्रमाणे जेव्हा जगाच्या शेवटपर्यंत देवबाप तुमच्या संगती आहे प्रियानो. माझा विश्वास आहे की देवबाप तुम्हाला नक्कीच आशीर्वाद केलेला आहे. जे लोक परीक्षेमध्ये आहे, परीक्षेमध्ये उभा राहा. जे आजारामध्ये आहेत उभा राहा, परिस्थितीमध्ये बिकट आल्या, गरिबी आल्या उभा राहा, लोकांना सैतानाने उभा केलंय उभा राहा. देवबाप तुमच्या संगती, तुमचं युद्ध खेळायला तो संगती आहे. निर्गम 14:14 प्रमाणे देवबाप म्हणतोय शांत राहा, मी तुमच्यासाठी लढाई करीन. देवबाप तुमच्यासाठी लढाई करेल. देवबाप मग प्रत्येकाला आशीर्वाद करो. देवबाप मी परत सांगतो, जे लोक देवाचं पाय धरून राहतील, मिका 7:15 प्रमाणे अलौकिक गोष्टी, चमत्कारिक गोष्टी देवबाप तुमच्या जीवनामध्ये करणार आहे, अद्भुत गोष्टी तुमच्या जीवनामध्ये करणार आहे.